मी पोलिसांना सांगितलं, उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा. मी असला अजिबात खपवून देणार नाही. त्यांच्यावर केसेस, त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लावेल, मोका. आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत, जाऊ द्या दादा, ते चुकलं, एकदा पोटात घ्या, पोटात घ्या. अरे पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या, पोटात घ्या, काही सांगतात. सांगणाऱ्याला पण लाज, लज्जा, शरम कशी वाटत नाही? तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होतं. त्याच्यामध्ये एका 2 मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला. तुमच्याकडे पण काहींकडे क्लिप आली असेल, पट्ट्याने काय मारतोय. म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण उतार नको, कशाला मुक्या प्राण्याला मारतो. मरोस्तोर मारलं त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं. मी पोलिसांना सांगितलं, उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा. बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं, मी असला अजिबात खपवून देणार नाही. त्यांच्यावर केसेस, त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लावेल, मोका, मकोका. त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं मकोका आहे. तर मेहरबानी करा, कुणी कायदा हातात घेऊ नका. कुणी तुमचं काही चुकीचं केलं, आमच्या पोलिसांच्याकडे येऊन तक्रार करा. त्यांनी आमचा विनयभंग केला, जे काही केलं असेल ते. पण तुम्हाला आता 14 तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत, ठोकून काढतायत. हे होता कामा नये. तुमची मुलं बिलं काय करतायत, मुली काय करतायत, कुठं चुका होत आहेत का, हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती पालकांनी पार पाडावी, भावंडांनी पार पाडावी, नातेवाईकांनी पार पाडावी. ह्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी. आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत, जाऊ द्या दादा, ते चुकलं, एकदा पोटात घ्या, पोटात घ्या. अरे पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या, पोटात घ्या, काही सांगतात. सांगणाऱ्याला पण लाज, लज्जा, शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं. त्याला काय शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही. म्हणून आता जे काही वनवे आहेत, जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय, पार्किंगला केलंय, आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे. कुठं टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली की ती गाडी क्रेनने उचलायची, जप्तच आत्ताच सांगितलंय कलेक्टरला. आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं. आत्ता पण मगाशी येताना रेमांडोनच्या पलीकड गार्डन आहे, तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत. असं नाही चालणार. सगळ्यांना नियम सारखा. ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी, माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी, माझ्या बारामतीकरांनी घ्यावी, अधिकारी वर्गाने पण घ्यावी. सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.